श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या मालेत ऐकूया तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, सुशांत देवळेकर यांचा लेख. मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात 37वं संमेलन हे अनेक अर्थांनी लक्षणीय ठरलेलं आहे. 1 ऑक्टोबर 1954 रोजी हे संमेलन आपल्या देशाच्या राजधानीत दिल्लीत आयोजित करण्यात आलं होतं. संमेलनाचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं, तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते काकासाहेब गाडगीळ. संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी. उद्घाटन प्रसंगी पंडितजींनी हिंदीतून केलेलं भाषण तसंच त्यांच्या हस्ते तर्कतीर्थांचे गुरु केवलानंद सरस्वती यांचा झालेला सत्कार ह्याबरोबरच संमेलनाध्यक्ष म्हणून तर्कतीर्थांनी केलेलं प्रदीर्घ भाषण हे या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. सुमारे 50हून अधिक पृष्ठांच्या प्रदीर्घ भाषणात तर्कतीर्थांनी संस्कृती आणि साहित्य यांचा संबंध, महाराष्ट्रातल्या भारतीय संस्कृतीचं ऐतिहासिक स्वरूप, मराठी वाङ्मयाचा इतिहास आणि मराठी आणि प्रादेशिक भाषा ह्यांचं राष्ट्रीय ऐक्याला पोषक असं संवर्धन करण्याचा प्रश्न या विषयावर सविस्तर सोदाहरण मांडणी केली आहे. आत्मविकासाच्या स्वातंत्र्याधिष्ठित मानवी प्रेरणेतून संस्कृती निर्माण होते, तशीच देशकालपरत्वे सांस्कृतिक वैशिष्ट्यही निर्माण होतात. त्या वैशिष्ट्यांमुळे संकुचित संघर्षही होतात. स्वातंत्र्याचा जाणीवपूर्वक अंगीकार हा संघर्ष थांबवण्याचा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांना संवादीपणे सामावून घेण्याचा मार्ग आहे. मानवी विश्व, भारत आणि प्रादेशिक वैविध्य ह्यातील संवादांसाठी लोकशाही समाज हे मुख्य साधन आहे. लोकशाहीसाठी लोकशिक्षण हवं. वाङ्मय आणि कलांच्या संवर्धनामुळे भाषा प्रगल्भ होतात आणि अशा प्रगल्भ मातृभाषांमुळेच सार्वत्रिक लोकशिक्षण शक्य होतं. साहित्यादी कला हा मानवी संस्कृतीचा आविष्कार असल्याने संस्कृतीच्या आणि कलेच्या मीमांसेची सर्जनशीलता आणि परंपरा ही गृहीत तत्व सारखीच आहेत. कलेत मानवी अनुभवातलं सुंदर, कुरूप, शोक, आनंद असं सारच सामावलेलं असतं. ह्याकडे लक्ष वेधत कलानिर्मितीसाठी व्युत्पन्नता आणि प्रतिभा कशी आवश्यक आहे हे तर्कतीर्थ सोदाहरण सांगतात. भारतीय संस्कृतीच्या महाराष्ट्रीय रूपाचा वेदकाळापासून आढावा घेताना महाराष्ट्रातल्या भक्तिधर्माचं मुख्य अधिष्ठान भगवद्गीता बनल्यामुळे इथे भक्तिधर्म आणि भक्तिभाव शृंगार रसापासून अलिप्त राहिला हे महाराष्ट्राचं इतर प्रांतांहून आगळं वैशिष्ट्य आहे, याकडे तर्कतीर्थांनी लक्ष वेधलं आहे. विशेषतः आधुनिक काळातल्या मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा आढावा घेताना तर्कतीर्थांनी पाश्चिमात्य संस्कृतीशी संपर्क आणि संघर्ष झाल्यामुळे कोणकोणते बदल घडून आले याचा सविस्तर आढावा घेतला आहे. मराठी गद्याचं विचारपूरक आधुनिक रूप, सुधारणावादी आणि परंपरावादी यांच्या परस्पर प्रतिक्रियातून झालेली आधुनिक महाराष्ट्राची घडण, पाश्चात्य परंपरेशी झालेली देवघेव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या मराठी वाङ्मयाच्या स्वरूपाचं सोदाहरण विवेचन करतानाच मराठीत परिश्रमपूर्वक थोर ग्रंथरचना करणारा आग्रही विद्वद्वर्ग दिसत नाही अशी खंतही तर्कतीर्थांनी व्यक्त केली आहे. संघराज्याची भाषा म्हणून हिंदीचं महाराष्ट्रात झालेलं स्वागत यामागे राष्ट्रीय भावनेची पार्श्वभूमी आणि भारतीय संस्कृतीचं ऐक्य ह्याबरोबरच या भाषांचं परस्परांशी निकट नातंही आहे, याकडे लक्ष वेधताना हिंदीच्या आक्रमणाची शंका येईल असं कोणतंही वर्तन शासनाने संपूर्ण निषिद्ध मानावं असंही तर्कतीर्थांनी म्हटलं आहे. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकीय प्रेरणा आणि आकांक्षा त्यांच्या साधनेचे मार्ग एकच आहेत. आपलं प्रादेशिक वैशिष्ट्य जपतानाच महाराष्ट्राने भारतीय सांस्कृतिक ऐक्याच्या रक्षण संवर्धनात हातभार लावलाय आणि हाच पुढच्या वाटचालीचा मार्ग आहे, हाच तर्कतीर्थांच्या विवेचनाचा गाभा म्हणता येईल. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, सुशांत देवळेकर यांचा लेख आत्ताच आपण ऐकला साहित्य दिंडी या मालेत ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.